राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात 20 विधेयकं मांडली जाणार. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षेत. नागपूरमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी 33 जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची तर 6 जणांना दिली राज्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शंभूराज देसाई, भरत गोगावले, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांचा समावेश, तर छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 13 ज्येष्ठांना वगळलं. नव्या मंत्रिमंडळात भाजपाच्या सर्वाधिक 19 जणांचा, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांचा समावेश, तर 4 महिलांनाही मंत्रिमंडळामध्ये स्थान. मंत्रिमंडळाचं खातेवाटप येत्या 2 दिवसात. सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन होणार. नागपूरमध्ये महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपदं 2.5 वर्षांसाठी. आता संधी मिळालेल्या मंत्र्यांनी अधिक योग्य पद्धतीनं काम करण्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत आजपासून 2 दिवस संविधानावर विशेष चर्चा. लोकसभेत आज अनुदान मागण्यांवर चर्चा आणि मतदान अपेक्षित. लोकाभिमुख सक्रिय सुशासनाद्वारे आपण विकसित भारताचं ध्येय साध्य करू शकतो. मुख्य सचिवांच्या 4थ्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं रायपूर इथे आवाहन. चीनवर मात करत भारतीय महिला हॉकी संघानं पटकावलं आशियाई कनिष्ठ हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या 3ऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 445 धावा. भारतीय फलंदाजांची अडखळत सुरुवात.